शहरातील मोकळ्या जागा आणि माळरानाचा ताबा घेऊन मद्यप्राशन करणाऱ्या तळीरामांविरुद्ध कागल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बसलेल्या तब्बल 9 जणांना पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान रंगेहात पकडलं असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अभियानानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शहरातील मोकळ्या जागा आणि माळरानाचा ताबा घेऊन मद्यप्राशन करणाऱ्या तळीरामांविरुद्ध कागल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये अवधूत संजय कदम गुरुवारपेठ, नितीन अरुण चव्हाण कोष्टी गल्ली, अथर्व सचिन चौगुले शिवाजी चौक, वैभव दिनकर हेगडे दावणे गल्ली, सुरेश बाबाजी मकवाने वड्डूवाडी, इम्रान नबीसाब शेळगाळे गिरिजानगर, लक्ष्मण दिलीप सोकानावार शाहूनगर, शंकर विष्णू कळसाने पिंपळवाडी आणि रानूजी बाबूराव साळवे पिंपळवाडी सर्व राहणार कागल यांचा समावेश आहे। कागल शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकळ्या जागेत दारू पिण्याचं प्रमाण लक्षणीय वाढले। यामुळे सामान्य नागरिकांना विशेषतः महिलांना परिसरातून ये-जा करताना मनस्ताप सहन करावा लागतोय। अल्पवयीन मुलंही या व्यसनाला आहारी जात असल्यानं अल्पवयीन मुलंही या व्यसनाच्या आहारी जात असल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अशा बेशिस्त तळीरामांचे धाबे दणाणले आहेत। कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल ए.जी. कांबळे, एस.बी. भाट, पोलीस कॉन्स्टेबल अरुण गोविंद कांबळे, पोलीस नाईक राजेंद्र गुरुनाथ पाटील, अरुण आपके, व्ही.टी. पाटील, सहाय्यक फौजदार डोईफुडे, चिंतामण कांबळे, जाधव, सुरेश पाटील, जाफर कुरणे, एस.पी. गुरव, माने, ए.एस.आय. कोचरगी आणि ए.एस. पाटील यांनी सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास कागल पोलीस करत असून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय। नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचं स्वागत केलं असून अशी कारवाई सातत्यानं व्हावी अशी मागणी केली आहे।